अष्टवसू। अष्टवसू म्हणजे 8 प्राकृतिक देवता, जे या सर्व जगाला त्यांच्यामध्ये वसवतात, म्हणून त्यांना अष्टवसू असे म्हणतात। एकदा हे अष्टवसू पृथ्वीवरती फिरता फिरता महर्षी वशिष्ठांच्या आश्रमामध्ये आले। त्या आश्रमामध्ये महर्षी वशिष्ठ तर नव्हते, पण त्यांची नंदिनी नावाची गाय तिथे होती। नंदिनी म्हणजे कामधेनूची मुलगी। अष्टवसूपैकी असलेल्या वसुप्रभासच्या पत्नीला ही नंदिनी गाय खूप आवडली व तिने या नंदिनी गायची मागणी अष्टवसूंकडे केली। अष्टवसूंनी मिळून ही नंदिनी गाय चोरली। नमस्कार नमस्कार नमस्कार, मी तेजस, क्षणभर महाभारत या मालिकेचा होस्ट आणि तुमचा एक सच्चा सनातनी दोस्त। अष्टवसूंनी नंदिनी गाय चोरली हे महर्षी वशिष्ठांना कळतात त्यांना खूप राग आला। त्यांनी अष्टवसूंना शाप दिला, तुम्ही तुमच्या दैवी रूपातून निघून मृत्यू लोकामध्ये जन्म घ्याल व खूप हाल अपेष्टाचे जीवन जगाल। अष्टवसूंना आपली चूक लक्षात येते, ते नंदिनीला वापस करतात आणि वशिष्ठांकडे क्षमा याचना करतात। पण शापवाणी एकदा मुखातून बाहेर गेली की तो शाप परत घेतला जाऊ शकत नाही, म्हणून वशिष्ठ त्यांना एक उशाप देतात की तुम्ही गंगा मातेकडे जा आणि तिला विनंती करा की मनुष्य जन्मामध्ये तू आमची माता हो, आणि जर तिने तुमचा जन्म झाल्या झाल्या तुमचा शेवट केला तर तुम्ही ह्या शापातून मुक्त व्हाल। पण या सगळ्याच्या मुख्य कारण वसुप्रभास असल्या कारणाने त्याला मनुष्य रूपामध्ये संपूर्ण जीवन व्यतीत करावे लागेल, आणि हे सगळं त्याने त्याच्या पत्नीच्या सांगण्यावरून केल्यामुळे त्याला त्या जन्मामध्ये पत्नीची साथ मिळणार नाही। पण वसुप्रभास क्षमाप्रार्थी होता, त्याला आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप होता, म्हणून वशिष्ठांनी त्याला एक वचन दिले की त्या मनुष्य जन्मामध्ये तू एक महापराक्रमी योद्धा म्हणून नावारूपास येशील आणि युगानुयुगे तुला एक अद्वितीय महापराक्रमी योद्धा म्हणून ओळखायचे। आणि तोच पुढे महाभारतातील एक महापराक्रमी योद्धा भीष्म पितामह म्हणून ओळखला गेला। क्षणभर महाभारत या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत एका शूर पराक्रमी राजाची कथा, ज्याला ब्रह्मदेवाच्या शापामुळे पृथ्वीवरती राजा शंतनूच्या रूपामध्ये जन्म घ्यावा लागला। तुम्हाला त्या राजाचे नाव माहित असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।